धस पेक झरतृष्ट त्या पुस्तकाशी वेगवेगळ्या प्रकारे झटून मी पाहिलं. कारण ओशो रजनीश यांनी वाचलेल्या पुस्तकांची जी एक यादी आहे, मला वाटतं 100 पुस्तकांची, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकलेली किंवा त्यांना आवडलेली 100 पुस्तकं, त्याच्यामध्ये क्रमांक 1 वर नीत्शेचं धस पेक झरतुष्ट्र हे पुस्तक आहे. म्हणून मी मूळ इंग्रजीतून नंतर स्टोरी टेलवर असं वेगवेगळ्या प्रकारे त्या पुस्तकातलं आपल्याला काही समजू शकेल असा प्रयत्न करून पाहिला आणि त्याच्यात मी अपयशी ठरलो. अर्थात ते नीट कळत नव्हतं. मग काही मित्रांना विचारलं, त्यातून थोडं थोडं समजलं. नंतर एक हिंदी अनुवाद त्याचा मिळाला, तो कोणत्या प्रकाशनाचा माहीत नाही, पण तो पण आहे माझ्याजवळ, झरथुष्ट्रने कहा नावाने. सुदैवाने गेल्या 5-6 दिवसांपूर्वी पद्मगंधाचं हे फ्रेडरिक नीत्शे जीवन आणि तत्व, विश्वास पाटील यांचं हे मराठी पुस्तक मिळालं. आणि गॉड इज डेड या नीत्शेच्या कल्पनेकडे तिकडली काही दारं किलकिली झाली, म्हणून हे शेअर करतो आहे तुमच्याशी. तर त्यातला भाग हा असा आहे काही: ज्या जगामधून देव या संस्थेचे उच्चाटन झाले आहे, त्या जगामध्ये सर्वांना एकाच वेळी लागू पडतील अशी नैतिक मूल्ये व त्या मूल्यांवर आधारित अर्थपूर्ण जीवन शक्य आहे का? व दुसरे, आपला विशिष्ट धर्म, वर्ग, समाज, देश, सरकार ज्या मूल्यांना दुजोरा देतात, त्याच मूल्यांना आपण सुद्धा दुजोरा दिला पाहिजे का? हे वर्तन कितपत नैतिक आहे? भिन्न भिन्न नीतिमूल्ये अस्तित्वात होती ही गोष्ट नीत्शेला विचारात घेण्यासारखी वाटते. त्यामुळे नैतिक काय आणि अनैतिक काय, पुण्य काय आणि पाप काय, व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज इव्हिल, हे आम्हाला फार पूर्वीच समजले आहे. या प्रकारचे ठासून केलेले वक्तव्य त्याला हास्यास्पद वाटते. आणि असे वक्तव्य करणारे तत्ववेत्ते त्याला आढ्यताखोर वाटतात. बियॉन्ड गुड अँड इव्हिल या ग्रंथात एके ठिकाणी तो लिहितो की आमचे सगळे नीतितत्व विशारद गांभीर्याचा आव आणून असे सांगत असतात की नैतिक विचारांना बौद्धिक अधिष्ठान पुरविणे हे त्यांचे काम असून ते काम त्यांनी पार पाडले आहे. त्यांचे हे शब्द हसू आणणारे आहेत, कारण त्यांनी असले काहीही केलेले नसते. ते फक्त एवढेच सांगत असतात की माणूस हा स्वाभाविकपणेच नीतीने वागणारा आहे. नीती त्याच्या स्वभावातच आहे, कारण ती गिव्हन म्हणजे निसर्गदत्त आहे. आमच्या नीतितत्व विशारदांना फार दूरचे दिसत नाही व ते संकुचित मनोवृत्तीचे आहेत. नैतिक मूल्यांसंबंधी त्यांचे ज्ञान अगदी बेताचे आहे. आपण सोडल्यास इतर लोक, देश, कालखंड, भूतकाळातील समाज कोणती नीतिमूल्ये पाळत होते यासारख्या प्रश्नांमध्ये त्यांना रस नाही व कुतूहलही नाही. त्यामुळे नीतिमूल्यांचा प्रश्न खरोखर काय आहे हे त्यांना आजवर कधीच उमजले नाही. कारण वेगवेगळ्या नैतिक नमुन्यांचा आम्ही जेव्हा तुलनात्मक अभ्यास करू, तेव्हाच आम्हाला या प्रश्नाचे खरे स्वरूप कळेल. नीत्शे अशा प्रकारे आम्हाला 2 प्रश्नांचा विचार करा असे सांगतो. तो म्हणतो की इतर देश, इतर कालखंड, इतर ठिकाणचे समाज जी नीतिमूल्ये पाळीत होते, त्या मूल्यांची आपल्या मूल्यांशी तुलना करा व आपल्या मूल्यांचे नेमके मूल्य काय हे शोधून काढा.
तसेच मॉरॅलिटी इन जनरल किंवा सर्वसाधारणपणे नीती कशास म्हणावे याचाही विचार करा. आमच्या नीतितत्व विशारदांना नीती म्हणजे खरोखर काय हे कळत नाही असे नीत्शे म्हणतो. याला काही कारणे होती. त्यातील एक कारण हे होते की जे सवयीचे ते नैतिकदृष्ट्याही बरोबर हे सांगण्याकडे असलेला तत्ववेत्त्यांचा कल. म्हणजे सटरफटर कारणे देऊन रॅशनलायझेशन करून प्रचलित मूल्यांची तरफदारी करण्याकडे असलेला त्यांचा कल. नीत्शेच्या मताने हे वागणे गैर आहे. ज्याची विवेक व चिकित्सक बुद्धी जागी आहे असा कुणीही ही गोष्ट करणार नाही. तो वस्तुस्थिती जशी आहे तशी पाहण्याचा प्रयत्न करील व जुनी मते, इतिहास, आधीचे ग्रंथ यांना आपल्या बुद्धीच्या आड येऊ देणार नाही. नीत्शेच्या दृष्टीने वास्तवाला भिडणे हे खऱ्या तत्ववेत्त्याचे काम आहे. खरा तत्ववेत्ता एखाद्या कुशल शल्यचिकित्सकासारखा असतो. चिकित्सक बुद्धीचा वस्तरा चालवून प्रचलित प्रत्येक सद्गुणांची तो चीरफाड करतो आणि काय चांगले काय वाईट हे समाजाला दाखवून देतो. या प्रकारच्या तत्ववेत्त्यांना तो फिलॉसॉफर्स प्रॉपर किंवा लेजिस्लेटर्स म्हणतो. लेजिस्लेटर्स. सॉक्रेटिस हे त्याच्या मताने अशा तत्ववेत्त्यांचे आदर्श उदाहरण. इतर तत्ववेत्त्यांना तो फिलॉसॉफिक लेबरर्स, तत्वज्ञानाच्या क्षेत्रातले मजूर असे म्हणतो, कारण ही मंडळी तत्कालीन समाजामध्ये प्रभावी ठरलेल्या मूल्यांची जंत्री करून हीच ती आदर्श मूल्ये असे समाजाला सांगत असतात. तर सॉक्रेटिस एखाद्या निष्णात शल्यचिकित्सकाप्रमाणे त्याच्या काळातील नैतिक मूल्यांवर बुद्धीचा वस्तरा चालवतो आणि नैतिकतेच्या बुरख्याआड किती ढोंगीपणा, आत्मसंतुष्टता आणि स्वयंशिस्तीचा अभाव खपविला जात आहे हे सर्वांसमोर उघडे करतो. आता प्रश्न असा आहे की देवाचा अंत घडून आल्याने नैतिक मूल्यांना भरवशाचे व चिरस्थायी अधिष्ठान उरले नाही व त्यामुळे शून्यवादाचे आक्रमण होऊ लागले आहे असे एकीकडे नीत्शे म्हणतो, परंतु त्याच वेळी प्रचलित मूल्यांची बौद्धिक चिरफाडही तो करू पाहतो. देवाचा अंत झाला आहे हा संदेश जगभर पसरवू पाहतो. देवाचा अंत झाल्याने सर्वत्र नैतिक पोकळी फैलावणार असेही सांगतो. तर या त्याच्या कृत्यामुळे शून्यवाद अधिकच जवळ येणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर नीत्शेच्या झरथुष्ट्राने देऊन ठेवले आहे. झरथुष्ट्र सांगतो की जे आता घडू घातले आहे ते जे आता पडू घातले आहे ते अधिक लवकर पडावे म्हणून आणखी एक जोराचा धक्का द्या. लुळ्या पांगळ्यांना, वेड्यांना आणि खुळ्यांना दयामरण द्या व जीवनातून मुक्त करा असे या वाक्यातून नीत्शे सांगत आहे. तर या वाक्याचा काहींनी असा अर्थ लावला, पण हा अर्थ चुकीचा होता, कारण नीत्शे येथे नैतिक मूल्यांबद्दल बोलत होता. जी मूल्ये पोकळ ठरली आहेत आणि सामान्य माणसाला फसविण्याची दांभिकांच्या हातातील शस्त्रे ठरली आहेत ती मोडीत काढा. ज्या धार्मिक समजुती खोट्या ठरल्या आहेत व ज्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, परंतु तरीही सामाजिक सवयीचा भाग म्हणून ज्या पाळल्या जातात त्यांचे उच्चाटन करा असे या वाक्यातून त्याला सांगायचे होते. जुन्या कराराच्या भाषेत नवी दारू जुन्या बाटलीत भरू नका आणि फाटक्या वस्त्राला नव्याचे ठिगळ लावू नका. येऊ घातलेल्या तत्ववेत्त्यांच्या परंपरेचा अग्रदूत असे स्वतःला नीत्शे म्हणवून घेतो व आधीच्या काळाने निर्माण केलेल्या आणि प्रदीर्घ भूतकाळाचा पाठिंबा लाभल्याने खरी मूल्य परंपरा हीच असा खोटा समज जिच्या बाबतीत तयार झाला होता त्या मूल्य परंपरेवर आघात करतो. त्या मूल्य परंपरेच्या बाजूने केल्या जाणाऱ्या वंचक समर्थनांचे सत्य स्वरूप उघड करतो व अशा प्रकारे नव्या मूल्य परंपरेसाठी, व्हॅल्यू लेजिस्लेशनसाठी
योग्य अशी भूमी तयार करू पाहतो. पारंपरिक नीतिपरंपरा मरू घातली आहे तेव्हा तिला वाचविण्याची धडपड करण्यात काहीही अर्थ नाही. सुकत चाललेल्या झाडावर चांगल्या झाडाच्या फांदीचे कलम करण्यात काहीच अर्थ नसतो, अशी नीत्शेची भूमिका आहे. आमच्या समाजाचे आरोग्य बिघडले आहे असे जेव्हा नीत्शे सांगत होता तेव्हा वरवर तरी समाजाची स्थिती धडधाकट असल्याचे भासत होते. नीत्शेने केलेले निदान आज खूप लोक कबूल करत आहेत. परंतु 1880मध्ये नीत्शेच्या शब्दावर कुणीच विश्वास ठेवला नव्हता. नीत्शे म्हणत होता की तुझी तब्येत फारशी बिघडलेली नाही असा दिलासा तुम्ही रुग्णाला देऊ शकता आणि कालांतराने तो रुग्ण मेल्याचेही पाहू शकता, किंवा तुझी तब्येत पूर्ण बिघडली आहे, लवकरात लवकर काहीतरी जालिम इलाज कर असेही रुग्णाला सांगू शकता. शून्यवादाचे आक्रमण झाले आहे हे कबूल न करणे हा एक मार्ग, तर असे आक्रमण झाले आहे हे मान्य करून शून्यवादाशी झगडण्यासाठी कंबर कसणे हा दुसरा मार्ग. हा दुसरा मार्ग अधिक हिताचा होता, ही गोष्ट आज कुणीही कबूल करेल. नीत्शे या संदर्भात रिव्हॉल्युशन ऑफ व्हॅल्यूज असा शब्दप्रयोग करतो. मूल्यांचे पुनर्मूल्यांकन या शब्दातून नीत्शेला नेमके काय अभिप्रेत होते? त्याला जुन्या मूल्यांच्या जागी नवी मूल्ये सुचवायची होती काय? तसे दिसत नाही, कारण तो स्वतःबरोबरचा प्रामाणिकपणा, धैर्य, विशेषतः नैतिक धैर्य, मनाचा दिलदारपणा, औदार्य, विनम्रता आणि बौद्धिक सचोटी या गुणांचा पुरस्कार करतो. या पारंपरिक सद्गुणांमध्ये नीत्शे पुढे स्वयंशिस्त आणि स्वतःच्या शरीराचे व मनाचे चोचले न पुरविणे, स्वतःशी जास्तीत जास्त कठोरपणे वागणे या 2 सद्गुणांची भर घालतो. परंतु नव्या बाटलीत जुनी दारू भरण्याचाच हा प्रकार नाही का? उत्तर नाही असे आहे. कारण जरी जुन्याच मूल्यांना नीत्शे महत्त्व देत असला तरी या मूल्यांकडे पाहण्याची त्याची भूमिका मात्र पूर्णपणे वेगळी आहे. रिव्हॉल्युशन असा शब्दप्रयोग नीत्शे करतो, परंतु हे रिव्हॉल्युशन म्हणजे मूल्यांची नवी कोरी करकरीत पाटी नव्हे. 1888 सालातील त्याचे ग्रंथ आणि टिपणे याला साक्ष आहेत. तो लिहितो की माथ्यावर घेतलेल्या कर्तव्याला होकार देण्याचा भाग संपला की नकार देण्याच्या भागाला प्रारंभ होईल. येस सेईंग आणि नो डुईंग. ज्या नीतिपरंपरा आम्ही राबविल्या त्यांच्या पुनर्मूल्यांकनाचा प्रारंभ एक निर्णायक युद्ध, निश्चयपूर्वक प्रतिज्ञा घेण्याचा क्षण, ज्यांचे माझ्या विचारांशी जुळते त्यांचा संथपणे केलेला शोध, अशांचा शोध की जे दुबळेपणामुळे नव्हे तर अंगात भरपूर रग आहे म्हणून भंजनासाठी मदतीचा हात पुढे करतील. एक्सी होमो ही ती संकल्पना. थोडक्यात सांगायचे तर अंधपणाने केवळ सवय म्हणून जी मूल्ये पाळली जातात त्या मूल्यांची डोळसपणे केलेली चिकित्सा म्हणजे रिव्हॅल्युएशन. हे फार मोठं टिपण आहे. म्हणजे पहिलं फ्रेडरिक नीत्शे, देवधर्म आणि तत्त्वज्ञान हे प्रकरणच खूप मोठं आहे. त्यातला हा एक छोटासा भाग होता आणि थोडा मधला स्किप करून एक प्रत्येक पुढचा भाग थोडा एक पॅराग्राफ असा आहे की प्रत्येक मानवी आचार विचारांचा खोलात जाऊन अर्थ शोधणारा तत्ववेत्ता आणि तो शेवटपर्यंत तत्ववेत्त्याचीच भूमिका जगला. नीत्शे, ज्याने झरथुष्ट्रासारखे काव्य लिहिले. प्राचीन झरथुष्ट्र हा एका धर्मपंथाचा प्रवर्तक होता. नीत्शे व नीत्शेचा झरथुष्ट्र हे धर्मप्रवर्तक नव्हेत. मुळात धर्मप्रवर्तकाची भूमिका नीत्शेच्या स्वभावाशी पूर्णपणे विसंगत होती. त्याच्या रोमारोमात उपरोध भरला होता. खांद्यावर त्याच्या नावाचा झेंडा घेऊन त्याच्या मागे दिंडी काढणारे अनुयायी त्याला मुळीच पसंत पडले नसते.
याबाबतीतील त्याची भूमिका पुढील शब्दातून व्यक्त झाली आहे. वॅगनरकडून तो कित्येक गोष्टी शिकला होता. वॅगनर हे त्याचे गुरु. या वॅगनरबद्दल तो म्हणतो की वॅगनरने मांडलेल्या विचारांमध्ये जे जे सत्य आहे त्याच्याशी आपण एकनिष्ठ राहूया. वॅगनरचे आयुष्य गरजून सांगत आहे की तू खऱ्या अर्थाने माणूस बन. माझा केवळ भक्त वा अनुयायी बनू नकोस आणि माझ्या मागे येऊ नकोस, तर स्वतःच्या वाटेने जा, स्वतःला शोधून काढ, स्वतःला अनुसर. खरोखर जसा तू आहेस तसा तू हो. तुझ्या ठिकाणच्या सुप्त शक्तींचा विकास कर, त्यांचा शोध घे, स्वतःचा आत्मा शोधून काढ, खोटेपणावर विजय मिळव, स्वतःसारखा हो. ही धर्मप्रवर्तकांची भाषा नाही. माझ्या मागे या, मला अनुसरा असे आवाहन प्रत्येक सच्चा धर्मप्रवर्तक त्याच्या भोवती जमलेल्या समुदायाला करत असतो. इतर तत्ववेत्ते बौद्धिक गफलती करतात, तशाच गफलती आपण सुद्धा करू शकतो हे नीत्शेला माहीत होते. वॅगनरच्या तात्विक कल्पनांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची त्याची तयारी नव्हती आणि स्वतःच्याही तात्विक कल्पनांवर तो डोळे झाकून विश्वास ठेवत नसे. आदर्श अनुयायी कसा असतो याची चर्चा करताना तो लिहितो, नवसंप्रदायाचा प्रवर्तक आपले विचार जेव्हा बोलला तेव्हा त्याचा शिष्य मोठ्याने उद्गारला की तू हाती घेतलेल्या सत्कार्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तू हाती घेतलेले कार्य मला इतके महत्त्वाचे वाटते आहे की त्या कार्याच्या विरोधात मला जे जे सुचेल ते मी मोठ्याने ओरडून अख्ख्या जगाला सांगेन. शिष्याच्या या उद्गारावर नवसंप्रदाय प्रवर्तक इतका खुश झाला की त्याला हसू फुटले आणि तो म्हणाला, हे तू अगदी उत्तम बोललास. जॉयफुल विजडम. स्वतःवर केलेली टीका हसत खेळत स्वीकारता येणे हे सुसंस्कृतपणाचे सर्वात मोठे लक्षण आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की श्रेष्ठ दर्जाचा मनुष्य स्वतःवर टीका ओढवून घेतो, कारण आपल्याकडून नकळत जर काही प्रमाद घडला असेल तर या निमित्ताने आपल्याला तो माहीत होऊ शकतो यावर त्याची श्रद्धा असते. हे जॉयफुल विजडम अशी ही एक संकल्पना पुढे मग डेव्हलप केलेली आहे. तर एकंदरीत हे फार म्हणजे गॉड इज डेड या कल्पनेचं जे काही नीट आकलन झालं नव्हतं, तर विश्वास पाटलांच्या या मराठी अनुवादामुळे ते व्हायला बरीच मदत होईल असं या पुस्तकावरून वाटते. पद्मगंधाचं हे पुस्तक आहे आणि हे वाचायला मी 2-3 दिवसापूर्वीपासून सुरुवात केली आहे, म्हणून हे मधल्या बरेच दिवस काही शेअर करण्यासारखं नव्हतं. पहिली आवृत्ती 2014ची आहे याची आणि हे फार उशिरा हाती आलं माझ्या. पुनर्मुद्रण 7 ऑक्टोबर 2021. फ्रेडरिक नीत्शे, जीवन आणि तत्वज्ञान. विश्वास पाटील, पद्मगंधा प्रकाशक. हे पुन्हा पुढचे काही भाग उद्या परवा शेअर करेन.